Good morning to all my second year microbiology students. From today's lectures, we will start our new unit number second from paper number 8, that is immunology, and first unit is medical microbiology. Okay, so unit number second immunology, today we will start. This is our syllabus including in unit number second. Okay, so first upon our first point is definition of immunity. Okay, so after before this definition of immunity, some basic concept regarding with immunology uh, we have to study first upon. So इम्युनॉलॉजी एक कंप्लीट एक नवीन कन्सेप्ट आहे तुमच्यासाठी. तर इम्युनॉलॉजी म्हणजे काय, आपण खूपदा या कोविड-19च्या काळामध्ये असं ऐकलेलं आहे की आपली इम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल तर आपण पर्टिक्युलर पॅथोजनच्या अगेन्स्ट फाईट करू शकतो किंवा आपल्या बॉडीला प्रोटेक्शन मिळू शकतं, किंवा आपली इम्युनिटी स्ट्रॉंग असेल तर डिसीज क्युअर होण्यासाठी आपल्याला जास्त मदत होते. ओके, तर इम्युनिटी म्हणजे काय किंवा इम्युनॉलॉजी म्हणजे काय, तर फार इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट आहे किंवा पॉइंट आहे जो आपल्या सिलेबसमध्ये आहे पेपर नंबर 8मध्ये. तर फर्स्ट ऑफ ऑल इम्युन सिस्टीम म्हणजे काय, आपल्या बॉडी हेल्थशी रिलेटेड जे सगळे जे स्टडी असणार आहे तो या युनिटमध्ये असणार आहे. तर इम्युन सिस्टीम फर्स्ट कन्सेप्ट आहे. तर या इम्युन सिस्टीममधले आपले कोणते ऑर्गन्स पार्टिसिपेट्स होतात किंवा आपल्याला एखाद्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट कसं प्रोटेक्शन मिळतं किंवा त्या प्रोटेक्शन मिळवून देण्यासाठी आपल्या बॉडीतून कोणते ऑर्गन्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट्स होतात ते आपल्याला बघायचं आहे. तर फर्स्ट आपण इम्युन सिस्टीम ही कन्सेप्ट बघूया. तर यामध्ये सेल्स, टिश्यू अँड मॉलिक्युल्स दॅट मेडिएट रेजिस्टन्स टू इन्फेक्शन्स. आपल्या बॉडीमध्ये ज्या सेल्स असणार आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याला RBC, WBC माहिती आहेत, तर ह्या WBC सेल्स ज्या आहेत, त्याचबरोबर टिश्यू आहेत. फॉर एक्झाम्पल आपल्याला अपेंडिक्स, टॉन्सिल्स, स्प्लिन्स, बोन मॅरो. ओके, तर असे काही बॉडी ऑर्गन्स आहेत, त्याच टिश्यू देखील आहेत, मॉलिक्युल्स आहेत. हे सगळे मिळून काय करतात, सेल, टिश्यू, मेडिएट्स, मॉलिक्युल्स हे सगळे मिळून काय करतात, तर आपल्या हेल्थमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये जी आपल्या बॉडीची जी इम्युनिटी असते किंवा आपली जी सिस्टीम आहे एखाद्या पॅथोजन्सच्या किंवा एखाद्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी आपली जी सिस्टीम आहे आपल्या हेल्थची किंवा त्याला फाईट करण्यासाठी जी इम्युन सिस्टीम आपल्या बॉडीमध्ये आहे, तर हे ऑर्गन्स त्याच्यामध्ये पार्टिसिपेट्स असणार आहेत आणि रेजिस्टन्स असणार आहेत पर्टिक्युलर त्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट. राईट. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इम्युनॉलॉजी. आता इम्युनॉलॉजी म्हणजेच काय, तर स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन्स ऑफ इम्युन सिस्टीम. हे जे इम्युन सिस्टीममध्ये ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल सेल्स, टिश्यू आणि मॉलिक्युल्स, ह्या पूर्ण इम्युन सिस्टीमचा स्ट्रक्चरली आणि फंक्शनली जो स्टडी केला जातो तो इम्युनॉलॉजीमध्ये केला जातो. सो डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल, immunology, it is a branch of biology which deals with the study of immune system. ओके, सो ही एक नवीन कन्सेप्ट आहे इम्युनॉलॉजी आणि फार इंटरेस्टिंग अशी कन्सेप्ट आहे. तर आपल्या बॉडीमध्ये जे आपली इम्युनिटी असते त्या इम्युनिटीचा जो अभ्यास केला जातो तो या इम्युनॉलॉजी ब्रांचमध्ये केला जातो. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इम्युनिटी. ओके, आता इम्युनिटी म्हणजे काय, तर रेजिस्टन्स ऑफ अ होस्ट टू पॅथोजेन्स अँड देअर टॉक्झिक इफेक्ट्स. एखाद्या पॅथोजन्सना, एखाद्या इन्फेक्शियस डिसीजला आपली बॉडी जी रेजिस्टन्स दाखवते किंवा इझिली त्या पर्टिक्युलर इन्फेक्शनला किंवा डिसीजला आपली बॉडी काय होत नाही, अडॅप्ट होत नाही किंवा इझिली आपल्याला कोणताही डिसीज होत नाही.
हे जे आपल्या बॉडीचं किंवा आपल्या हेल्थचं जे कॅरेक्टर असणार आहे ते कशावरती डिपेंड असणार आहे, तर आपली इम्युनिटीवरती डिपेंड असणार आहे. किंवा त्या पॅथोजन असू दे, त्या पॅथोजनचा कोणताही टॉक्झिक इफेक्ट्स असू दे किंवा हार्मफुल केमिकल सबस्टन्स जर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आले तरी देखील काही वेळेला आपल्याला काही ते पर्टिक्युलर इन्फेक्शन्स होण्यापासून आपल्याला काय होतं, प्रोटेक्शन मिळतं आपल्या हेल्थला. तर हे कशामुळं होतं, तर आपल्या बॉडीची जी रेझिस्टन्स पॉवर असणार आहे त्या पर्टिक्युलर डिसीजच्या किंवा हार्मफुल केमिकल सबस्टन्सच्या अगेन्स्ट किंवा पॅथोजन्सच्या अगेन्स्ट जी रेझिस्टन्स पॉवर जी असणार आहे आपल्या हेल्थची, तीच म्हणजे काय आहे, आपली इम्युनिटी असणार आहे. राईट. नेक्स्ट आहे इम्युन रिस्पॉन्स. ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय तर ज्या इम्युनॉलॉजीमध्ये फार इम्पॉर्टंट आहेत. तर इम्युन रिस्पॉन्स म्हणजेच काय, कलेक्टिव्ह अँड कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स टू द इंट्रोडक्शन ऑफ ऑरिजिन सबस्टन्स in an individual mediated by the cells and molecules of the immune system. जे इम्युनिटीमध्ये किंवा इम्युनॉलॉजीमध्ये किंवा इम्युन सिस्टीममध्ये जे आपल्या हेल्थचे जे पर्टिक्युलर टाईपचे जे ऑर्गन्स पार्टिसिपेट्स आहेत, सेल्स असतील, टिश्यू असतील, ऑर्गन्स, मॉलिक्युल्स असतील, तर यांचे जे कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स आहे किंवा हे प्रत्येक ऑर्गन्स किंवा सेल्स काय आहेत, एकमेकावरती डिपेंड असणार आहेत. ओके. म्हणजेच काय, एखादा पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर इझिली आपल्या बॉडीमध्ये काय होणार आहे, त्या इम्युन सेल्सने सिग्नल पास होणार. सिग्नल पास झाल्यानंतर ज्या पर्टिक्युलर टाईपच्या ज्या सेल्स आहेत त्या पॅथोजन्सकडे रन होणार. त्यानंतर तो पॅथोजन काय केला जाणार आहे, स्कॅन केला जाणार आहे. म्हणजेच काय, कोणत्या इम्युन सेल्सच्या थ्रू हा पॅथोजन किल केला जाऊ शकतो आपल्या हेल्थमध्ये किंवा आपल्या इम्युनिटीमध्ये, हे बघितलं जाणार आहे. आणि त्यानंतर जी पर्टिक्युलर टाईपची जी इम्युन सेल्स असणार आहे त्या पॅथोजनवरती ॲक्ट होऊन तो पॅथोजन तिथं किल केला जाणार आहे. तर भरपूर टाईपच्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये, टी लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स, राईट, नॅचरल किलर सेल्स, डेंड्रायटिक सेल्स, मॅक्रोफॅज सेल्स, अशा भरपूर टाईपच्या सेल्स आहेत, इम्युन सेल्स आहेत. प्रत्येकाच्या बॉडीमध्ये ह्या सगळ्या टाईपच्या इम्युन सेल्स प्रेझेंट असतात. त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट किंवा इन्फेक्शन्सच्या अगेन्स्ट काम करत असतात. तर यांचं जे कलेक्टिव्ह आणि कोऑर्डिनेटेड रिस्पॉन्स जो असणार आहे एखाद्या फॉरेजिन सबस्टन्सच्या अगेन्स्ट जो आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेला आहे, त्यांचा जो कोऑर्डिनेटेड कलेक्टिव्ह रिस्पॉन्स जो असणार आहे त्यालाच इम्युन रिस्पॉन्स असं म्हटलेलं आहे. तर ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट झाल्या इम्युनॉलॉजीशी रिलेटेड, ज्या आपल्या टॉपिक किंवा आपला पॉईंट ॲक्च्युअल स्टार्ट करण्यापूर्वी ह्या सगळं स्टडी करणं कन्सेप्ट फार इम्पॉर्टंट आहेत. तर आय होप लक्षात आले असतील तुम्हाला. नेक्स्ट आहे रोल ऑफ इम्युन सिस्टीम. काय रोल असणार आहे आपल्या इम्युन सिस्टीमचा किंवा आपल्या हेल्थमध्ये जी इम्युन सिस्टीम काम करत असते त्याचा रोल किंवा इम्पॉर्टंट रोल काय आहे, तर डिफेन्स अगेन्स्ट मायक्रोब्स म्हणजे जे पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, व्हायरसेस आहेत, फंगस आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की आपण या सगळ्या पॅथोजेनिक मायक्रोब्ससोबत व्हायरस, फंगस, प्रोटोझोआ, त्याचबरोबर पॅथोजेनिक बॅक्टेरिया यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आपण रेग्युलरली येत असतो. पण आपली इम्युनिटी त्याच्या अगेन्स्ट काम करत असल्यामुळे त्याचे पर्टिक्युलर टाईपचे जे डिसीज आहेत आपल्याला किंवा डिसीजपासून आपल्या हेल्थला प्रोटेक्शन मिळत असतं. नेक्स्ट पॉईंट आहे डिफेन्स अगेन्स्ट द ग्रोथ ऑफ ट्युमर सेल्स. कॅन्सर प्रोड्युसिंग सेल्स किंवा म्युटॅजन सबस्टन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये देखील आपण रेग्युलरली येत असतो. आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण ह्या ट्युमर सेल्स देखील इझिली आपल्या बॉडीमध्ये त्यांचं काम करू देत नाहीत किंवा त्यांचं फंक्शन होऊ देत नाही. अशी एक इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये काम करत असते किंवा आपली इम्युन सिस्टीमचा हा रोल असतो की ती ट्युमर सेल्सच्या अगेन्स्ट डिफेन्स करणं किंवा आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देणं, हे एक इम्पॉर्टंट फंक्शन असतं इम्युन सिस्टीमचं. नेक्स्ट आहे किल्स द ग्रोथ ऑफ ट्युमर सेल्स किंवा कॅन्सर प्रोड्युसिंग ज्या सेल्स असणार आहेत त्यांना किल करून टाकण्याचं, त्यांना मारून टाकण्याचं काम हे इम्युन सिस्टीमचं असतं.
नेक्स्ट आहे हिमोस्टॉसिस. यामध्ये काय सांगता येईल आपल्याला की डिस्ट्रक्शन ऑफ अबनॉर्मल ऑर डेड सेल्स, फॉर एक्झाम्पल डेड रेड और व्हाईट ब्लड सेल्स, अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्सेस, इम्युन सिस्टीम. म्हणजेच काय, ब्लडमध्ये नॉर्मलच्या डेड सेल्स असतील किंवा डिस्ट्रक्शन ऑफ अबनॉर्मल और डेड सेल्स. फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल, फॉर एक्झाम्पल एखाद वेळेला जर आपल्याला काहीतरी लागलं तर काही वेळेला रक्त साकळतं म्हणतो आपण, किंवा काही वेळी अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतात आपल्या ब्लडमध्ये. तर जे ब्लडच्या काय म्हणता येईल क्लम्स तयार होतील किंवा ब्लडचे जे अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असे जर ब्लडमध्ये तयार झाले तर त्यांना इझिली आपल्या ब्लड सर्क्युलेशनच्या थ्रू इझिली आपल्या बॉडीमधून रिमूव्ह करण्याचं काम या इम्युन सिस्टीम मध्ये केलं जातं. राईट. तर हे इम्पॉर्टंट रोल आहे इम्युन सिस्टीमचा. तर एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही हे सगळं लक्षात ठेवायचं किंवा समजून घ्या. हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला नेक्स्ट कॉन्सेप्ट जे बघायचे ते तुम्हाला लक्षात येणार नाही आहेत. ओके. तर ह्या सगळ्या हे जे इम्पॉर्टंट रोल असणार आहेत किंवा फंक्शन जे असणार आहेत ते इम्युन सिस्टीमच्या आपल्या बॉडीमध्ये रेग्युलरली आणि काय म्हणता येईल आपल्याला की रेग्युलर आपल्या बॉडीमध्ये ही इम्युन सिस्टीम काम करत असते. त्यामुळे आपल्या बॉडीला, आपल्या हेल्थला इन्फेक्शन्सच्या अगेन्स्ट, पॅथोजन्सच्या अगेन्स्ट, केमिकल सबस्टन्सच्या अगेन्स्ट, म्युटॅजन सबस्टन्सच्या अगेन्स्ट काय मिळत असतं, प्रोटेक्शन मिळत असतं. त्यामुळे इझिली आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिसीज होत नाही किंवा इन्फेक्शन होत नाही. राईट. नेक्स्ट पॉईंट आहे इम्युन सिस्टीम. आता इम्युन सिस्टीममध्ये कोणते ऑर्गन्स आपल्या हेल्थमधले, आपल्या बॉडीमधले काम करत असणार आहेत. तर फर्स्ट आहे ऑर्गन्स. ऑर्गन्समध्ये आपल्याला सांगता येईल की स्प्लिन्स आहेत, बोन मॅरो आहेत, स्प्लीन, बोन मॅरो, माल्ट, म्युकोजा असोसिएटेड लिम्फॉइड टिश्यू, त्याचबरोबर अपेंडिक्स आहे. अजून काय सांगता येईल आपल्याला, तर असे भरपूर टाईपचे ऑर्गन्स आहेत आपल्या हेल्थमध्ये जे इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतात. नेक्स्ट आहे सेल्स. त्यामध्ये टी लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स, मॅक्रोफाज, डेंड्रायटिक सेल्स, ओके, ह्या सगळ्या WBC मध्ये इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, ह्या सगळ्या ज्या सेल्स आहेत त्या इम्युन सेल्स म्हणून काम करत असतात. नेक्स्ट मॉलिक्युल्स देखील प्रेझेंट असतात. तर लिम्फ नोड्स वगैरे जे असणार आहेत ते ह्या सगळे जे असणार आहेत ऑर्गन्स किंवा आपल्या सेल्युलर बॉडी हेल्थमधले जे आपल्या बॉडीमधले जे ऑर्गन्स आहेत ते इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतात. नेक्स्ट आहे आता इम्युनिटीचे टाईप्स आहेत. सॉरी. आता इम्युनिटीचे टाईप्स आहेत म्हणजेच काय, इम्युनिटीचे 2 मेन टाईप्स आहेत. फर्स्ट आपण एक आहे इन्नेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी. आता इन्नेट इम्युनिटी म्हणजे काय किंवा अक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर इन्नेट इम्युनिटीचे 2 टाईप्स परत सांगितलेत, एक नॉन स्पेसिफिक आणि स्पेसिफिक. इन डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे. त्यापूर्वी आपण जे टाईप्स आहेत ते बघूया ह्या फ्लो चार्टमध्ये. तर इम्युनिटीचे 2 इम्पॉर्टंट टाईप्स आहेत, ते म्हणजे इन्नेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी. राईट. इन्नेट इम्युनिटीचे परत 2 सब टाईप्स आहेत, एक नॉन स्पेसिफिक आणि स्पेसिफिक. आणि अक्वायर्डचे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. फार इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ही. तर अक्वायर्ड इम्युनिटीचे परत काय सांगितले की याच्यामध्ये नॅचरल कॉन्टॅक्ट विथ डिसीज आणि नेक्स्ट म्हटले आर्टिफिशियल वॅक्सिन्स किल ॲटेन्युएटेड टॉक्साइड्स रिकॉम्बिनंट DNA, फॉर एक्झाम्पल रुबेला आणि मम्स. आणि पॅसिव्हमध्ये सांगितले की नॅचरल प्लॅसेंटा, मदर मिल्क्स. आणि नेक्स्ट आहे आर्टिफिशियल इम्युन सिरम. राईट. तर आपल्याला इन डिटेलमध्ये बघायचे आहेत. एक तुम्ही इतकं लक्षात ठेवायचं आहे की इम्युनिटीचे 2 टाईप्स आहेत, एक अक्वायर्ड इम्युनिटी आणि इन्नेट इम्युनिटी. ओके. तर फर्स्ट आपण इन्नेट इम्युनिटीचे डेफिनेशन बघूया. तर इन्नेट इम्युनिटीमध्ये काय सांगितले, रेजिस्टन्स passes by an individuals by birth, that is inherited. आपल्या
आई वडिलांच्याकडून जी इम्युनिटी किंवा आपल्या हेल्थला एक जेनेटिक मेकअप जो मिळतो, ओके, तर तो जो जेनेटिक मेकअप असेल तर त्याला आपण किंवा इनहेरिटेड अनुवांशिकरित्या जो आपल्या हेल्थला जो जेनेटिक मेकअप मिळणार आहे त्याला इन्नेट इम्युनिटीमध्ये ती कन्सेप्ट आहे. तर प्रोव्हाइड्स फर्स्ट लाईन डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन्स. आपले पॅरेंट्सची हेल्थ कशी आहे, एखाद्या इन्फेक्शनच्या किंवा डिसीजच्या अगेन्स्ट त्यांची बॉडी कशी काम करते, त्यांचा जो जेनेटिक मेकअप असणार आहे किंवा त्यांचे जे काय म्हणता येईल इनहेरिटन्स कॅरेक्टरिस्टिक्स जसे असणार आहेत तशाच पद्धतीचं ऑफस्प्रिंग्स किंवा त्यांचे जे चिल्ड्रन्स असणार आहेत किंवा किड्स असणार आहेत त्यांच्याकडे हा जेनेटिक मेकअप किंवा इनहेरिटन्स काय जातो किंवा त्यांची जी पॉवर जी असेल तशीच पॉवर या चाइल्ड्समध्ये किड्समध्ये डेव्हलप होते. तर जेनेटिक मेकअप जसा असणार आहे त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल्सचा तशाच किंवा इनहेरिटन्स पॅरेंट्सकडून जी ऑफस्प्रिंग्सकडे किंवा किड्सकडे त्यांच्याकडे जी जेनेटिक मेकअप ट्रान्सफर होणार आहे किंवा जो जेनेटिक मेकअप त्या इंडिव्हिज्युअलला मिळणार आहे आणि त्याच्या थ्रू जो त्यांची जी डिफेन्स मेकॅनिझम डेव्हलप होणार आहे त्याच्यावरती जो काम करणारी जी इम्युनिटी असणार आहे त्याला इन्नेट इम्युनिटी असं म्हणणार आहे. आता इन्नेट इम्युनिटी काय आहे तर फर्स्ट लाईन डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन म्हटलं. ऑब्विसली फर्स्ट लाईन का म्हटलंय कारण आपल्या पॅरेंट्सची एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट किंवा एखाद्या इन्फेक्शनच्या अगेन्स्ट त्यांची जर हेल्थ अगदी स्ट्रॉंगपणे फाईट करत असेल तर ऑब्विसली त्यांचे चिल्ड्रन्स असतील किंवा ऑफस्प्रिंग्स असतील त्याची हेल्थ देखील आपल्या पॅरेंट्ससारखीच काय होणार आहे स्ट्रॉंग होणार आहे किंवा एखाद्या इन्फेक्शनच्या किंवा एखाद्या डिसीजच्या अगेन्स्ट अगदी स्ट्रॉंगपणे त्या पॅथोजनशी डिसीजची फाईट करणार आहे आणि इझिली कोणत्याही डिसीजला त्याची हेल्थ काय करणार नाही बळी पडणार नाही किंवा कोणताही डिसीज इझिली त्याला होऊ शकणार नाही. त्याच्यामुळं जेनेटिक मेकअप जो असणार आहे किंवा जेनेटिक काय म्हणूया आपण त्याला इनहेरिटन्स जो मिळणार आहे त्याला पॅरेंट्सकडून तोच फर्स्ट लाईन असणार आहे. जर आपली हेल्थ जर मुळात चांगली असेल तर इझिली कोणताही डिसीज होणार नाही, राईट. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पॅरेंट्सची जर हेल्थ चांगली नसेल म्हणजेच डिसीज असेल किंवा आपण म्हणतो की त्याला कोणत्याही डिसीजच्या पॅथोजन्सच्या अगेन्स्ट तर आपल्या पॅरेंट्सची जर हेल्थ चांगली नसेल म्हणजे एखादा डिसीज पॅथोजनशी त्याला फाईट करण्याची जर पॉवर इम्युनिटी पॉवर आपल्या पॅरेंट्सकडे जर कमी असेल तर ऑब्विसली त्यांचे जे ऑफस्प्रिंग्स असतील किंवा त्यांचे जे किड्स असतील तर त्यांची देखील इम्युनिटी पॉवर किंवा त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स पॉवर जी असणार आहे ती देखील कमीच असणार आहे कारण त्यांना जेनेटिक इनहेरिटन्सच असा मिळाला की तो कोणत्याही डिसीजला इझिली काय करू शकतो त्याची हेल्थ बळी पडू शकते, राईट. तर फर्स्ट लाईन का म्हटले कारण जो जेनेटिक इनहेरिटन्स आपल्या पॅरेंट्सकडून मिळणार आहे तो फार इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून आपल्या इम्युनिटीमध्ये किंवा इन्नेट इम्युनिटी ही फर्स्ट लाईन डिफेन्स मेकॅनिझम आहे आपल्या हेल्थचं. तर थ्री लेवल्समध्ये असणार आहे. तर स्पेसिस इम्युनिटी, रॅशल इम्युनिटी आणि इंडिव्हिज्युअल इम्युनिटी, राईट. तर आपण नेक्स्ट बघूया की ह्या इन्नेट इम्युनिटीवरती असे कोणते फॅक्टर्स आहेत किंवा त्या फॅक्टर्सच्या थ्रू ती इम्युनिटी कमी जास्त होऊ शकते, राईट. इन्नेट इम्युनिटी म्हणले की आपण जेनेटिक इनहेरिटन्स आहे पॅरेंट्सकडून मिळणार आहे ती इन्नेट इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी, राईट. तर याच्यावरती कोणते फॅक्टर इन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असते किंवा बायोलॉजिकल फॅक्टर्स असे कोणते फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल आहेत जी इन्नेट इम्युनिटीवरती ॲक्ट होणार आहेत किंवा अफेक्ट होणार आहेत, राईट. तर मोस्टली एज आहेत, हार्मोन्स आहेत, न्यूट्रिशन्स आहे,
राईट. आता एज आपल्याला माहिती आहे. एज म्हणजेच काय की स्मॉल चिल्ड्रन्स, आफ्टर दॅट यंग, नेक्स्ट ओल्ड. तर जे यंग्स जे असणार आहेत इंडिव्हिज्युअल्स, त्यांच्यामध्ये इतकी जास्त इम्युनिटी किंवा इन्नेट इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग असते की कोणत्याही डिसीजच्या अगेन्स्ट त्यांची इम्युनिटी डिफेन्स करते किंवा फाईट करते, किंवा कोणत्याही प्रकारचा डिसीज जो आहे तो इझिली त्या यंग्स इंडिव्हिज्युअल्समध्ये होत नाही. ॲज कम्पेअर टू यंग इंडिव्हिज्युअल्स, जर स्मॉल चिल्ड्रन्स असतील किंवा अगदी म्हातारे लोक असतील, तर त्यांना त्यांची जी हेल्थ असते ती इतकी नाजूक असते की कोणतेही इन्फेक्शन किंवा एक डिसीज त्यांच्या हेल्थला, त्यांच्या बॉडीला इझिली होऊ शकते. कारण का? त्यांच्यामध्ये एज डिफरन्स असणार आहे. कारण का? स्मॉल चिल्ड्रन्समध्ये ती त्यांची जी इनेट इम्युनिटी असते ती डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असते. त्यांची इम्युनिटी डेव्हलप झालेली नसते. तर आणि पूर्ण डेव्हलप न झाल्यामुळं डिसीज, पॅथोजेन्स, इन्फेक्शन्स इझिली त्यांचं डिसीज कॉज होऊ शकतो त्याच स्मॉल चिल्ड्रन्समध्ये, राईट. जसं आपण म्हाताऱ्या लोकांच्या मध्ये बघितलं तर त्यांची इम्युनिटी देखील कमी झालेली असते. कारण का? इम्युन सेल्स डेड झालेले असतात, ऑर्गन्स जे आहेत ते निकामी होत चाललेले असतात. आणि अशा जर कंडिशन्समध्ये एखादा पॅथोजन्स त्या म्हाताऱ्या लोकांच्या मध्ये जर एंटर झाला तर काय होऊ शकतं की त्याला त्या पॅथोजन्स अगेन्स्ट फाईट करण्यासाठी इम्युन सेल्स डेड झाल्यामुळे काय असणार आहेत, किंवा ऑर्गन्स निकामी होत चालल्यामुळे त्या पॅथोजन्सना अगेन्स्ट डिफेन्स पॉवर जी असणार आहे ती काय झालेली असते, कमी झालेली असते. त्यामुळे इझिली तो डिसीज त्या म्हाताऱ्या लोकांना होऊ शकतो, राईट. ॲज कम्पेअर टू द तरुण लोकांच्या मध्ये इझिली कोणतेही पॅथोजेन्स, इन्फेक्शन्स होत नाही. कारण का? त्यांची डिफेन्स सिस्टीम इतकी स्ट्रॉंग असते की त्याच्या अगेन्स्ट, त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट काम करण्यासाठी इम्युन सेल्स, ऑर्गन्स, मॉलिक्युल्स आहेत ते पूर्ण डेव्हलप झालेले असतात. त्यामुळे इन्फेक्शन इझिली होत नाही. हार्मोन्स देखील एक नेक्स्ट फॅक्टर आहे, न्यूट्रिशन्स देखील आहे, राईट. तर आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर फर्स्ट फॅक्टर आहे एज, जो इनेट इम्युनिटीवरती ॲक्ट होतं. तर एजमध्ये काय सांगितले, जस्ट मी तुम्हाला सांगितले की बेबीज असतील किंवा ओल्ड पर्सन्स जे असणार आहेत त्यांच्यामध्ये इथं म्हटले फिटस ऑर न्यू बॉर्न अँड ओल्ड पर्सन्स कॅरी हायर ससेप्टिबिलिटी टू व्हेरियस इन्फेक्शन्स. त्यांची इम्युनिटी स्मॉल फिटसमध्ये किंवा स्मॉल चिल्ड्रन्समध्ये त्यांची इम्युनिटी पूर्ण डेव्हलप झालेली नसते, किंवा ओल्ड पर्सन्समध्ये ती कमी झालेली असते, राईट. तर हे एक रिझन आहे, फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग ऑन इनेट इम्युनिटी. तर इन फिटस इम्युन सिस्टीम इज इमॅच्युअर, राईट. जसं मी तुम्हाला सांगितले की डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये असते किंवा इमॅच्युअर स्टेजमध्ये असते. वेअर ॲज इन ओल्ड एज देर इज अ ग्रॅज्युअल वॅनिंग ऑफ इम्युन रिस्पॉन्स. आणि त्यांची इम्युनिटी ओल्ड पर्सनमध्ये त्यांची इम्युनिटी कमी झालेली असते, ऑर्गन्स निकामी होत चाललेले असतात, इम्युन सेल्स चा नंबर कमी होत असतो किंवा डेड होत चाललेले असणार आहेत सेल्स. त्यामुळे इझिली डिसीज होतो. इन सम केस डिसीज क्लिनिकल इलनेस इज मोर सिव्हिअर इन अडल्ट्स than young children due to more active immune response which causes greater tissue damage, for example chickenpox and poliomyelitis, right. अडल्ट्समध्ये किंवा यंग्समध्ये ही इम्युनिटी मोर ॲक्टिव्ह इम्युन रिस्पॉन्स दाखवत असते एखाद्या डिसीजच्या, पॅथोजन्सच्या अगेन्स्ट. तर हे एक एज डिफरन्स आहे. आय होप लक्षात आलं असेल. इझिली एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. नेक्स्ट फॅक्टर आहे हार्मोन. हार्मोनमध्ये काय सांगता येईल आपल्याला, तर सर्टन हार्मोनल डिसऑर्डर्स एनहान्स ससेप्टिबिलिटी टू इन्फेक्शन्स, फॉर एक्झाम्पल डायबिटीज, मेलिटिस,
adrenal dysfunctions and hypothyroidism. Staphylococcus species is more common in diabetes, which may be caused by increased level of carbohydrates in tissue. ओके, हार्मोनचं एक लक्षात घ्या. सर्टन हार्मोन्स डिसऑर्डर इनहान्स ससेप्टेबिलिटी टू इन्फेक्शन. हार्मोन्स त्याच्यामध्ये एका डिसीज झाली असते, फॉर एक्झाम्पल ॲड्रेनल डिसइन्फेक्शन्स किंवा डायबिटीस मेलिटिस, हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडचे जे पेशंट्स असतात किंवा शुगरचे जे पेशंट्स असतात, तर त्यांच्यामध्ये हे हार्मोन्स काय करत असतात, ओव्हर सिक्रेशन होत असेल, राईट, इन्सुलिनचं ओव्हर सिक्रेशन होत असेल किंवा थायरॉइड हार्मोनचं जर ओव्हर सिक्रेशन होत असेल तरी देखील काय होऊ शकतं, ओव्हर सिक्रेशन हार्मोनचं ओव्हर सिक्रेशन झाल्यामुळे देखील इन्फेक्शन इझिली कॉज होऊ शकतं त्या इंडिव्हिज्युअल्समध्ये. तर हार्मोन्स देखील एक वन मोर फॅक्टर आहे इन्फ्लुएन्सिंग ऑन इनेट इम्युनिटी. स्टॅफिलोकोकल स्पेसिस इज मोर कॉमन इन डायबिटीस. शुगरचे जे पेशंट्स असतात त्यांना स्टॅफिलोकोकस ऑरियसचं इझिली किंवा कॉमन इन्फेक्शन आहे. त्याचे डिसीज जे आहेत ते इझिली होऊ तर हे असे डिसीज काय होणार आहेत, हार्मोन्स चेंज झाल्यामुळे किंवा ओव्हर सिक्रेशन ऑफ हार्मोन्स झाल्यामुळे देखील आपल्या हेल्थ जी इम्युन सिस्टीम असते ती काम प्रॉपर वर्क किंवा फंक्शन त्यांचं होत नाही. त्यामुळे देखील इझिली आपल्याला काय होऊ शकतं किंवा त्या इंडिव्हिज्युअल्सना डिसीज होऊ शकतं किंवा इन्फेक्शन होऊ शकतं. तर हे हार्मोन्स एक आहे. त्याचबरोबर न्यूट्रिशन्स मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे जे इनेट इम्युनिटीवरती अफेक्ट करतं, ते म्हणजे न्यूट्रिशन्स. जर न्यूट्रिशन्स जर प्रॉपर मिळाले नाहीत त्या इंडिव्हिज्युअल्सना किंवा जर न्यूट्रिशन चांगले असेल, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण ह्या कोरोनाच्या काळात भरपूर असं ऐकले की तुम्ही इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी जे फूड मटेरियल इम्पॉर्टंट आहेत किंवा जो डाएट इम्पॉर्टंट आहे तो घेतल्यानंतर इम्युनिटी स्ट्रॉंग होते, राईट. तर फॉर एक्झाम्पल आपण प्रोबायोटिक्स ऐकलं किंवा चांगले फूड डाएटमध्ये खूप फूड मटेरियल सांगितलेत, मी एक्झाम्पल इथं एक्सप्लेन नाही करत. तर असे जे न्यूट्रिशनली रिच जर फूड मटेरियल आपण आपल्या हेल्थला प्रोव्हाइड केलं तरी देखील आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते, असं आपण भरपूरदा ऐकले. म्हणजेच काय, न्यूट्रिशनली रिच फूड जर आपल्या हेल्थला आपण प्रोव्हाइड नाही केलं तर काय होऊ शकतं, किंवा न्यूट्रिशनली पुअर फूड मटेरियल जर मिळाले हेल्थला तरी देखील आपली इम्युनिटी चांगली होत नाही किंवा इम्युन सिस्टीम आपली प्रॉपर काम करत नाही, कारण तिची इम्युनिटीच किंवा त्याला मिळणारं जर डाएट आहे, फूड मटेरियल्स आहेत किंवा न्यूट्रिशन्स आहेत ते कुठंतरी कमी पडतात आणि त्यामुळे त्यांचे जे डेव्हलपमेंट आहे किंवा त्यांचे जे डिफेन्स मेकॅनिझम आहे आपल्या हेल्थचं ते कुठंतरी कमी पडतं. त्याच्यामुळं इझिली इन्फेक्शन कॉज होतं आपल्या हेल्थला. तर हे एज, हार्मोन आणि न्यूट्रिशन्स हे 3 मेन इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत जे इनेट इम्युनिटीवरती अफेक्ट करतं. नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी. जसं आपण इम्युनिटीचे टाईप्स बघितलेले आहेत त्यामध्ये एक इनेट इम्युनिटी आणि ॲक्वायर्ड इम्युनिटी. तर ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये आपण बघितलं की त्याची डेफिनेशन बघितली, त्यांचे टाईप्स बघितलेले आहेत. त्याचबरोबर फॅक्टर्स ऑफ इन्फ्लुएन्सिंग ऑन इनेट इम्युनिटी बघितलं. तर या नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्वायर्ड इम्युनिटी, त्यालाच आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी देखील असं म्हणू शकते. तर याची डेफिनेशनमध्ये काय सांगितले, दीज द रेझिस्टन्स ॲक्वायर्ड बाय अन इंडिव्हिज्युअल्स ड्युरिंग life by recognizing and selectively eliminating species foreign molecules provide second line defense against infections. ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काय सांगता येईल, त्या इंडिव्हिज्युअलचं जे लाईफस्टाईल आहे, म्हणजे काय,
की जे लाईफस्टाईल आहे म्हणजे आपण आपल्या हेल्थशी रिलेटेड किंवा आपण हायजिनिक कंडिशन्समध्ये किती राहतो किंवा किती चांगल्या हायजिनिक हॅबिट्स आपल्याला आहेत याच्यावरती देखील काय होऊ शकतं, इम्युनिटी काय करत असते, काम करत असते. आता किंवा त्याला आपण ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी देखील म्हटले. आता काय सांगता येईल, recognizing and selectively eliminating specific foreign molecules म्हणले. म्हणजे जर रेग्युलरली जर आपण त्या पॅथोजनच्या किंवा इन्फेक्टेड एरियामध्ये राहत असत तर काय होणार आहे, रेग्युलरली ते पॅथोजन्स आपल्या कॉन्टॅक्टमध्ये येत असतील किंवा तर काय होणार आहे, आपली इम्युनिटी त्या पॅथोजनच्या अगेन्स्ट रेझिस्ट होणार आहे आणि इम्युनिटी स्ट्रॉंग होत जाणार आहे किंवा पॅथोजन्स आहे ते पर्टिक्युलर टाईपचे डिसीज आपल्या बॉडीमध्ये कॉज करणार नाहीत. तर जी इन्व्हायरमेंटल कंडिशन्स जशा चेंज होतील किंवा ज्या इन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये एरियामध्ये आपण राहत असतो त्याच्या थ्रू किंवा त्या कंडिशन्सला ॲडॅप्ट जसे होणार आहे आपण आणि जी इम्युनिटी आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होणार आहे त्याला ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आपण म्हणू शकतो त्याला. तर ही जी इम्युनिटी आहे ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, तर ती आहे ती सेकंड लाईन डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन आहे. सेकंड लाईन काय आहे की ज्या इन्व्हायरमेंटल कंडिशन्समध्ये ज्या इन्व्हायरमेंटल एरियामध्ये आपण राहतोय तो इन्व्हायरमेंटल एरिया किती इन्फेक्टेड एरिया आहे किंवा कोणता आहे, हॉस्पिटलाइज्ड एरिया आहे की इंडस्ट्रियल एरिया आहे, राईट. तर किंवा अगदी सेफ आहे किंवा इन्फेक्टेड किंवा पोल्युटेड फ्री एरिया आहे. तर अशा जर एरिया बघितलं तर त्याच्यामध्ये पॅथोजन्स असतील किंवा इन्फेक्शन कॉज करणारे किंवा डिसीज कॉज करणारे केमिकल सबस्टन्स, पॅथोजेन, व्हायरसेस जर असतील तर जर आपण रेग्युलर त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येत असेल तर काय होणार आहे, आपली बॉडी काय होणार आहे, रेझिस्ट होत जाणार आहे आणि ह्या कंडिशन्सना ॲडॅप्ट होत जाणार आहे आणि जी इम्युनिटी आपल्या बॉडीची जी डेव्हलप होणार आहे त्यालाच ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी असं आपण म्हणतो. आणि ही जी ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी आहे ती काय करते, आपल्या हेल्थला सेकंड लाईन डिफेन्स अगेन्स्ट इन्फेक्शन्स किंवा सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम आपल्या हेल्थला प्रोव्हाइड करते, राईट. नेक्स्ट आहे टाईप्स ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. आता ॲक्वायर्ड इम्युनिटीचे काय टाईप सांगता येतील, त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि पॅसिव्ह इम्युनिटी. जसं आपण इन्नेट इम्युनिटीमध्ये नॉन स्पेसिफिक आणि स्पेसिफिक असे दोन टाईप्स बघितले, सेम ॲक्वायर्ड इम्युनिटीचे देखील दोन टाईप्स आहेत. एक ॲक्टिव्ह इम्युनिटी, ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी आणि एक पॅसिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटी, राईट. ॲक्वायर्ड इम्युनिटी म्हणजे ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. आता ॲक्टिव्ह ॲक्वायर्ड इम्युनिटीमध्ये काय सांगता येईल, नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी इन डिटेलमध्ये आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट आहे पॅसिव्ह, नॅचरल पॅसिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ॲक्टिव्ह इम्युनिटी. तर काही दोन पॉईंट्स आहेत आपण या लेक्चर्समध्ये बघूया आपल्या सिलेबसमध्ये. ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये काय सांगते, ऑल्सो नोन ॲज ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, रेजिस्ट डेव्हलप बाय अन इंडिव्हिज्युअल्स ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युल्स used for prophylaxis to increase body resist. प्रोफॅलेक्स, जनरल प्रोफॅलेक्स फॉर एक्झाम्पल काय सांगता येईल, प्रोफॅलेक्स म्हणजेच काय, असे जनरल प्रोटोकॉल्स काय आहेत जे हेल्थशी रिलेटेड इन्स्टिट्यूट्सने आपल्याला घालून दिलेले आहेत. आता जनरल प्रोटोकॉल्स म्हणजेच प्रोफॅलेक्स म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया की कोविड-19, कोरोनाच्या काळात आपल्याला हे इन्स्टिट्यूटनी काय प्रोफॅलेक्स घालून दिले होते किंवा प्रोटोकॉल्स काय फॉलो करायला सांगितलेले की पब्लिक प्लेसवरती जाणं अवॉइड करा, राईट. नेक्स्ट आले की कंपल्सरी मास्क वेअर करा. नेक्स्ट काय करा की 2 मीटर्स डिस्टन्स ठेवायचं आहे बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स, राईट. किंवा सॅनिटायझर वापरा किंवा आपली 20 सेकंड्स आपलं हँडवॉश करायचं आहे बाय युझिंग सोप्स, राईट. तर हे काय झाले प्रोटोकॉल्स किंवा प्रोफॅलेक्स म्हणूया आपण, म्हणजे काय, इन्फेक्शन अवॉइड करण्यासाठी जे हॅबिटेट्स आपण किंवा ज्या सवयी आपण घालून घेतल्या पाहिजेत आपल्या हेल्थला किंवा आपल्या बॉडीला, त्या काय आहेत. जर हे म्हणजेच काय, आपण काय करत होतो, ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या सवयी आपण का फॉलो करत होतो, कारण का कोविड-19चा जो संसर्ग आहे, जे ट्रान्समिशन आहे ते
स्टॉप करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी आपण ह्या कंपल्सरी गोष्टी आपण काय करत होतो, करत होतो. म्हणजे मास्क घालणे, सॅनिटायझर वापरणे किंवा डिस्टन्स ठेवणे, राईट, पब्लिक प्लेसवरती जाणं अवॉइड करणं. ह्या गोष्टी का करतो आपण? कारण कोविड-19 आपल्याला होऊ नये, त्या व्हायरसचा आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण ह्या गोष्टी काय करत होतो, आपण फॉलो करत होतो. म्हणजेच काय करतो की आपल्या हेल्थची जी रेझिस्टन्स पॉवर असणार आहे ती इम्प्रूव्ह करत होतो, रेझिस्ट करत होतो, अपोज करत होतो त्या व्हायरसला, राईट. म्हणजेच जी आता ह्या गोष्टीच्या थ्रू ह्या प्रोफॅलेक्सच्या थ्रू आपल्या बॉडीला जी इम्युनिटी मिळणार आहे त्यालाच ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतात. आता ॲक्टिव्ह इम्युनिटीमध्ये नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी असे 2 टाईप्स आहेत. थोडीफार जनरल आयडिया मिळाली असेल तुम्हाला ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे काय. तर नोन ॲज ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी, रेझिस्टन्स डेव्हलप बाय ऑन इंडिव्हिज्युअल्स ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. त्या अँटीजनच्या अगेन्स्ट, अँटीजन म्हणजेच काय, इन्फेक्शन्स कॉझिंग जे एजंट्स असणार आहेत त्यामध्ये व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, फंगस असतील, प्रोटोझोआ असतील, हे अँटीजनच्या अगेन्स्ट आपल्या बॉडीमध्ये जे रेझिस्टन्स पॉवर डेव्हलप होणार आहे त्यालाच ॲक्टिव्ह इम्युनिटी म्हणतो. किंवा युज्ड फॉर प्रोफॅलेक्स म्हटलं. प्रोफॅलेक्स म्हणजे ज्या सवयी आपण अँटीजन्सना अवॉइड करण्यासाठी ज्या सवयी आपल्या हेल्थला लावून घेतो आणि त्याच्या अगेन्स्ट जी रेझिस्टन्स पॉवर आपल्या हेल्थमध्ये किंवा आपल्यामध्ये जी डेव्हलप होणार आहे त्याला ॲक्टिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. नेक्स्ट आहे पॅसिव्ह इम्युनिटी. आता पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय सांगता येईल, रेझिस्टन्स transmitted passively to recipients in a ready-made form. Recipients' immune systems plays no active role. Used for treatment of acute infections. Acute infections, फॉर एक्झाम्पल पॅसिव्ह इम्युनिटीमध्ये काय सांगता येईल, रेसिपियंट इम्युन सिस्टीम प्लेज नो ॲक्टिव्ह रोल. आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल की पॅसिव्ह म्हणजेच काय की इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी आपण काय करतो, ट्रीटमेंट दिली जाते त्या पेशंटला किंवा इंडिव्हिज्युअल्सला. रेसिपियंट्स म्हणले जे रिसीव करणारा जो असणार आहे किंवा काय म्हणूया आपण त्याला की बोन मॅरो ट्रान्सप्लांटेशन केलं जातं, राईट. म्हणजेच काय, बोन मॅरो म्हणजेच काय, तर आपल्या हेल्थमध्ये आपल्या बॉडीमध्ये ज्या ब्लड सेल्स तयार होतात, तर ह्या सगळ्या ब्लड सेल्स तयार होण्याचं जे आपल्या बॉडीमध्ये जे युनिट आहे, जे काम करणारा जो ऑर्गन आहे त्याला बोन मॅरो म्हणतात. आता हे बोन मॅरो जर ट्रान्सप्लांट केलं तर काय होतं, ट्रान्सप्लांट का केलं जातं, कारण जर प्रॉपर काम करत नसेल बोन मॅरो किंवा ब्लड सेल फॉर्मेशन जर होत नसेल तर बोन मॅरो ट्रान्सप्लांट केलं जातं. मग ट्रान्सप्लांट केलं जातं म्हणजेच काय की रेझिस्टन्स जो आहे त्या इंडिव्हिज्युअलला मिळण्यासाठी तो आपण काय करतो, ट्रान्समिट करतो पॅसिव्हली, राईट. रेसिपियंटला आपण तो डोनेट करतो. त्याच्यामुळे त्या रेसिपियंट्सच्या बॉडीमध्ये जो रेझिस्टन्स पॉवर किंवा डिफेन्स मेकॅनिझम जे डेव्हलप होणार आहे त्याला पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. तर ट्रीटमेंट हे ॲक्यूट इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी जी ट्रीटमेंट दिली जाते त्यालाच पॅसिव्ह इम्युनिटी असं म्हणतो. तर ही पॅसिव्ह इम्युनिटी देखील 2 क्लासमध्ये डिवाइड झालेली आहे. एक नॅचरल पॅसिव्ह आणि एक नेक्स्ट आहे आर्टिफिशियल पॅसिव्ह. ओके, तर या लेक्चर्समध्ये आपण इम्युनॉलॉजीशी रिलेटेड ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत, फॉर एक्झाम्पल इम्युन सिस्टीम, इम्युनॉलॉजी, इम्युनिटी, इम्युन रिस्पॉन्स या 4 कन्सेप्ट बघितलेत. त्यानंतर आपण इम्युनिटी म्हणजे काय ही बेसिक कन्सेप्ट बघितली किंवा रोल ऑफ इम्युन सिस्टीम हा एक पॉईंट बघितला. इम्युनिटीची डेफिनेशन बघितले, इम्युनिटीचे टाईप्स बघितले, यामध्ये इनेट इम्युनिटी बघितले, इनेट इम्युनिटीवरती अफेक्ट होणारे फॅक्टर्स बघितले, एज, हार्मोन्स आणि न्यूट्रिशन्स. नेक्स्ट आपण ॲडॅप्टिव्ह किंवा ॲक्वायर्ड इम्युनिटीचे डेफिनेशन बघितली, त्याचे टाईप्स बघितले, एक ॲक्टिव्ह,
इम्युनिटी आहे त्याच्यामध्ये दोन त्याचे टाईप्स आहेत. एक नॅचरल ॲक्टिव्ह इम्युनिटी आणि नेक्स्ट आहे आर्टिफिशियल ॲक्टिव्ह इम्युनिटी. त्याची डेफिनेशन बघितली. नेक्स्ट पॉईंट बघितला पॅसिव्ह इम्युनिटी आणि याच्यामध्ये देखील दोन टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये नॅचरल पॅसिव्ह आणि आर्टिफिशियल पॅसिव्ह इम्युनिटी. तर आय होप तुम्हाला इथं लक्षात आले असेल. काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकताय. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. या लेक्चर्समध्ये आपण इथंच थांबूया. थँक्स फॉर वॉचिंग.